भारतीय जनता पार्टी ठाणे शहर आणि सन्मान फाउंडेशन आयोजित सुधागड तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा आमदार चषक काल कॉम्रेड गोदूताई परुळेकर मैदान चंदनवाडी येथे संपन्न झाला। या स्पर्धेत दिवसभरात 32 संघांनी सहभाग घेतला। अंतिम सामना चिवे विरुद्ध झाप असा रंगला। अटीतटीच्या लढतीत चिवे झाप अंतिम गुणफलक नोंदवून चिवे संघानं 12-11 असा विजय मिळवला। विजेता संघाला प्रथम पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम 21,000 रुपये आमदार संजय केळकर यांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य राजेश मापारा, पेन सुधागड राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, वैकुंठ पाटील, शिवसेना नेते प्रकाश देसाई, परिवहन सदस्य विकास पाटील, आयोजक रमेश सांगळे, भाजप ठाणे शहर महिला चिटणीस रेवती सागळे यांच्यासह सुधागडवासीही मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने मागणीपत्र देऊनही ठाणे महापालिका अधिकाऱ्यांकडून कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे निमंत्रक मोहम्मद युसूफ मोहम्मद फारूक खान यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिकेसमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं। ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त श्रीमती कदम यांनी दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। संविधान आणि दिव्यांग अधिकार अधिनियम 2016 अन्वये या दिव्यांगांचं पुनर्वसन करणं आणि त्यांच्या उत्थानासाठी काम करणं ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ठाणे महानगरपालिकेची जबाबदारी आहे। मात्र ठाणे महानगरपालिका या जबाबदारीकडे दुर्लक्ष करत आहे। ठाणे शहरातील दिव्यांगांनी आपले उदरनिर्वाह करण्याबाबत व्यवसायासाठी स्टॉल देण्याचे अर्ज केलेत, मात्र त्यांना अद्यापही स्टॉल, टपरी अथवा गाळे उपलब्ध करून देण्यात आले नाहीत। ठाणे महानगरपालिकेकडून नवीन दिव्यांग स्टॉल मंजूर झाले नसल्यानं जे दिव्यांग स्टॉल लावत आहेत त्यांच्यावरील कारवाई रहित करावी। ज्या दिव्यांगांच्या स्टॉलवर कारवाई केली आहे त्यांना स्टॉल परत करण्यात यावेत। दिव्यांग ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या घराचे फोटोपासकडून नोंदणी करावी। ठाणे महानगरपालिका 5% स्वीकृत नगरसेवक तसंच विविध समित्यांवर दिव्यांग सदस्य म्हणून नेमणूक करावी आणि शासनास मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात यावेत। ठाणे महानगरपालिका समाज विकास विभागातील भ्रष्ट आणि कामचुकार अधिकाऱ्यांवर दिव्यांग अधिनियम 2016 नुसार कलम 92 अन्वये कारवाई करून त्या जागी सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी। राज्यात अनेक बोगस दिव्यांग कर्मचारी बोगस उघड होत आहेत। ठाणे महानगरपालिकेत बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची दिव्यांग फेर तपासणी करावी आदी मागण्यांसाठी 2 ऑक्टोबर रोजी ठाणे महानगरपालिकेसमोर मुंडन आंदोलनही करण्यात आलं होतं। अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आश्वासनानंतर तुर्तास हे आंदोलन स्थगित केले असताना आजतागायत या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नसल्यानं काल प्रजासत्ताक दिनी महापालिका मुख्यालयासमोर दिव्यांगांनी हे अर्धनग्न आंदोलन केलं। समाज विकास विभागाच्या उपायुक्त अनघा कदम यांनी आंदोलकांची भेट घेऊन आयुक्तांसोबत बैठक घेण्यात येईल तसंच दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण करण्यात येतील असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं असलं तरी 4 दिवसात प्रश्न मार्गी न लागल्यास आयुक्तांच्या दालनासमोर पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मोहम्मद युसूफ मोहम्मद फारूक खान यांनी यावेळी दिला। भारतीय प्रजासत्ताकाचा 76वा वर्धापन दिन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वज फडकावून ध्वजाला आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांनी मानवंदना दिली। राष्ट्रगीत तसंच राज्यगीत झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान, सुरक्षा दल आणि आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली। ध्वजवंदनानंतर ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन आयुक्त सौरभ राव यांनी सन्मान केला। लक्ष्मी भीमप्पा वालकरी, हरिश्चंद्र अण्णा डोंगरे, अनंत जाधव, दिनेश महाडिक, अशोक पाबरे, बानू घुमाडिया, संतोष शिंदे, उषा पाटील, भाग्यश्री गायकवाड, लता गायकवाड या विविध प्रभाग समिती क्षेत्रातील सफाई कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला। या ध्वजवंदन सोहळ्यास अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, सर्व उपायुक्त, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रांगणातील या सोहळ्यानंतर महापालिका भवनातील नरेंद्र बळाळ सभागृहात महनीय व्यक्तींच्या प्रतिमांनाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील महनीय व्यक्तींच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं।
तसेच मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास आणि कोटनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जीजी गोदेपुरेही उपस्थित होते। सर्वप्रथम ठाण्याचे सर्व नागरिकांना मी प्रजासत्ताक दिवसाची खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि ही प्रार्थनाही करतो की आम्ही सर्वांचे प्रयत्नाने, जनतेच्या सहकार्याने प्रजासत्ताक आपला जे आहे तो चिरायू हो, तो खरे अर्थाने आपल्याकडे तो चरितार्थ झाला पाहिजे आणि लोकसत्ता, प्रजाची सत्ता स्थापित झाली पाहिजे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। आपण जेव्हा महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करतो त्यावेळी मुंबई महानगर आणि विशेषतः ठाणे जिल्ह्याचा विशेष उल्लेख करावाच लागतो। एक सर्वसामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या प्रवासात ठाणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची जबाबदारी आपण पार पाडली याचं समाधान आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 2.5 वर्षात ठाणे जिल्ह्याला चांगले प्रोजेक्ट्स मिळाले। त्यांच्या हस्ते अनेक चांगल्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन होऊ शकलं। पायाभूत सुविधा, रस्त्यांचा विकास, शेतीची प्रगती, सामाजिक आणि आरोग्याच्या सुधारणा अशा सर्व क्षेत्रांमध्ये ठाणे जिल्हा अग्रेसर राहिला याचं समाधान वाटत असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे। 76वा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान येथील मुख्य शासकीय सोहळ्याच्या वेळी उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न झालं, त्यावेळी ते बोलत होते। देशाच्या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातल्या जनतेला हार्दिक शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य महान समाज सुधारकांना अभिवादन करून भारत नावाच्या प्रजासत्ताकात आपण सगळे जन्मलो, इथे लोकशाही आहे, प्रजेची सत्ता आहे। 26 जानेवारी 1950 रोजी आपला देश प्रजासत्ताक म्हणून घोषित झाला। लोकशाहीत प्रजेची सत्ता सर्वोपरी असते। निवडून येणारे नेते येतात, सत्तेच्या खुर्चीत बसतात, मान सन्मान मिळतो, परंतु हे सगळं जनतेनंच ठरवलेलं असतं। तू त्या खुर्चीत बस आणि आमची कामं कर असा आदेश सत्तेवर असलेल्या प्रजेनं दिलेला असतो। सत्ताधारी हे फक्त सत्तेत विश्वस्त असतात। ट्रस्टी जनतेनं त्यांना दिलेलं कर्तव्य बजावून शांतपणे दूर व्हायचं हे ठरलेलं असतं। प्रजासत्ताकात प्रजा आधी येते आणि मग सत्ता येते, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे असंही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। या सोहळ्याच्या निमित्तानं स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2022-23 जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती, विशेष पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती, ॲग्रिस्टॅक योजनेमध्ये सहभागी झालेल्या आणि शेतकरी ओळख क्रमांक तयार झालेले शेतकरी, जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, उत्कृष्ट सेवा बजावलेले पोलीस अधिकारी, अंमलदार, उद्योग विभागाने वन डिस्ट्रिक्ट, वन प्रोडक्ट आणि एक्सपोर्ट प्रमोशन या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल उद्योग विभागाच्या सहसंचालक विजू शिरसाट आणि उपसंचालक सीमा पवार तसंच ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरात शासनाच्या विविध योजनांसंबंधीच्या विविध उपक्रम कार्यक्रमांना प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जिल्हा माहिती कार्यालयानं व्यापक प्रसिद्धी दिल्यामुळे शासनाची आणि ठाणे जिल्हा प्रशासनाची ही प्रतिमा उंचावण्यास उल्लेखनीय यश मिळवलं।
या उत्कृष्ट कामाबद्दल जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा जाहीरपणे सगळ्यांना दिल्यात। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला, ठाण्यातल्या जनतेला मनापासून शुभेच्छा। आणि हे स्वातंत्र्य ज्यांच्या मिळालं ते सर्व स्वातंत्र्यवीरांना मी विनम्र अभिवादन करतो। आणि या सर्व ज्या काय महाराष्ट्र सरकारच्या वतीने या राज्याचा जो गतिमान विकास होतोय तो अधिक वेगाने यापुढे होईल आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील। लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ, लाडके युवा या सगळ्यांसाठीच गेल्या 2.5 वर्षात आम्ही काम केलं, म्हणून जनतेने देखील शिक्कामोर्तब केलं, कामाची पोचपावती दिली। आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या राज्याचा अधिक वेगाने विकास या ठिकाणी होईल। आता दावोसमध्ये नुकताच जो आपला मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली 15 लाख कोटीचे करारनामे झाले। ही महाराष्ट्रासाठी अतिशय भूषणावह बाब आहे आणि महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे। महाराष्ट्राकडे उद्योजक आकर्षित होत आहेत, हेच यावरून सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्राचा वेगवान विकास होईल आणि आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे भक्कम साथ, त्यांचं पाठबळ राज्याला विकासासाठी मिळतंय आणि म्हणून हे डबल इंजिन सरकार जे आहे अधिक वेगाने या पुढच्या काळात धावेल। संविधान दिंडी काढावी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या 73व्या जयंतीदिनानिमित्त त्यांच्या शक्तीस्थळावर शिवसेना ठाकरे गट पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून अभिवादन केलं। या कार्यक्रमाला ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे आदीही उपस्थित होते। शक्तीस्थळावर मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र आले होते। दिवंगत नेते आनंद दिघे यांना आदरांजली अर्पण करताना त्यांच्या कार्याची आठवण काढण्यात आली। कार्यकर्त्यांनी त्यांच्या समाजकार्यासाठी योगदानाची प्रशंसा केली आणि त्यांचा आदर्श घेण्याचा निर्धारही व्यक्त केला। या अभिवादन सोहळ्याच्या निमित्तानं ठाणे शहरात दिवंगत नेते आनंद दिघे यांची आठवण पुन्हा एकदा जागवली गेली आणि त्यांच्या कार्यानं प्रेरणा घेण्याचा संदेश यावेळी देण्यात आला।